हॅलो चेक चेक. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही तुमच्यापर्यंत आवाज पोहोचू शकलो नाही आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा मैदानावरती घेऊन चालतो जेथे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला खेळलाय. चेंडू जाईल पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. जीत भोईरला धावा मिळतील 4. चौकार पाहायला मिळतोय. पहिला सामना आजच्या सकाळच्या दिवसामध्ये कोलिवली विपक्ष शिरडून अ याच्यामध्ये झाला. दुसरा सामना सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकळण यांच्यामध्ये त्याच्या विरोधात शिरडून ब संघ होता. शिरडून ब संघाला परास्त केलं. दुसरीकडे कोलिवली संघाला शिरडून अ संघाने परास्त केलं. आणि या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना खेळला जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. वाकण संघाचा जीत भोईर स्ट्राईकला रिव्हर्स खेळलाय. फटका पसलाय. कॅचिटचा कॉल मात्र नाही आहे या ठिकाणी. सुशांत होते. प्रयत्न चांगले केले होते. झेलपर्यंत पोहोचले होते मात्र झेल हातात बिसावला सुद्धा होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये खाली पडला. त्यामुळे जीवनदान मिळालं जीत भोईरला. पॉवर प्लेचे एकमेव षटक फेकत असताना विवेकला पाहतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट घ्यायचं होतं. पॉईंटचा फिल्डर पुढे सरकलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आणि सेकंड रन पूर्ण होत असताना पाहतोय. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पॉवर प्लेचं षटक होतं विवेकचं, जेथे षटकामध्ये धावा आल्या फक्त 12 धावा पाहायला मिळाल्या. एक चौकार येत असताना पाहिला आपण. बिनबाद 12. सावध संत आणि सावध सुरुवात केली आहे या सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकण संघाच्या बाजूने. दुसरीकडे पाहतोय आपण वीर बजरंग शिरडून संघ पहा मिळतो आपल्याला. आजच्या दिवसामध्ये 2 संघ एकाच गावात येताना पहा मिळतील. त्यानंतर सामना असेल खाडीच्या विरोधात मोठा गाव संघ आणि जुनी डोंबिवलीच्या विरोधात एडुटणे ब असे संघ खेळताना पाहायला मिळतील आज. चला गोलंदाज दुसरं षटक सुयोग पाटीलला पाहतोय आपण. जीत भोईर समोर फलंदाज 12 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिलाच बॉल उडवलाय. भरपूर उंची आहे आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त झाली आहे. ओव्हरपिच बॉल होता. अगदी मिडल ऑफ द बॅट केलाय आणि त्याच्यावरती हा उत्तुंग असा षटकार येत असताना रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि त्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या या बॉलला पाठवलंय. पहिल्याच बॉलला षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं होतं. पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर चेंडू डॉट आलाय. एकूण धावा पाहिल्या तर स्कोरबोर्डवरती 18. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळाय. फिल्डर उपस्थित झाले तेथे एकच धाव मिळेल. थ्रो मात्र अगदी मध्यंतरी गेलाय, त्यामुळे ते धाव घेण्याची संधी होती. एकच धावसंख्येवरती त्यांना
समाधान व्यक्त करावं लागलं. चांगला पायटिंग मॅच होईल. वाकणच्या विरोधात शिरडून संघ एकमेकांसमोर खेळत असताना एज लागतोय. चेंडू चाललाय आता स्लिपमध्ये. चांगला फोल्डिंग. एक धाव मिळत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या सुयोग पाटीलचा, जेथे पहिल्याच बॉलवरती मोठा षटकार आला. त्यानंतर मात्र डॉट बॉल फेकला. एकेरी धावा 2 मिळाल्या. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्या. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे या ओव्हरमध्ये. फुलटॉस आणि असे बॉल सोडणार नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर थोडेसे क्रॉस होते. अगदी त्याच्या समोरून बॉलला पाठवलंय सीमा पलीकडे. दर्जेदार षटकार. दुसरा षटकार होता या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस झाल्यात. फटका चांगला आहे. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा मोठा फटका जीत भोईरच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत अद्यापपर्यंत विदाउट लॉस पाहायला मिळतो आपल्याला. 30 धावा 15ची सरासरी पाहायला मिळतो आपल्याला प्रति षटकामागे. या षटकामध्ये पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आला. चांगली बॅटिंग करत असताना जीत भोईर आणि ऋषी भोईर ही ओपनिंग प्लेयर जोडी. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन सोडले गेले ते सर्वांचं त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यातल्या त्यात आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि जे मी नेहमीच त्यांचं आमच्या नारिवली गावासाठी किंवा क्रिकेटच्या सामन्यासाठी त्यांचं नेहमीचं पाठबळ असं ते आमचे चंद्रकांत दादा पाटील यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मिस टाइम आहे. जवळपास फिल्डर नाही आहे. दूरवरून आल्यात तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. प्रणव पाहतो आपण यंगस्टार उद्योन्मुख खेळाडू गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल एकाच ॲक्शन मध्ये उचलून फेकलाय. तोपर्यंत जीत भोईर अत्यंत सुरक्षितपणे पोहोचलाय क्रीजमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगला पाहायला मिळतो. तामेल 1-2 मध्ये रूपांतर करत असताना 2 खेळाडू अगदी चित्त्याच्या चपळाईने येत असताना. चला खाडीचे कॅप्टन आणि मोठा गावचे कॅप्टन टॉससाठी या. उडवलाय उडवलाय. पुन्हा एकदा जजमेंट चुकलंय. चेंडू डीप फाईन लेगला जात असताना पाहायला मिळतो जेथे एकच धाव मिळाली आहे. या ओव्हरमध्ये पाहतो एक्का दुक्का धावा जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट नाही ते सुद्धा एक धाव वेगाने एकवटली गेली. चांगलं षटक राहिलं अद्यापर्यंत प्रणवचं. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 5 धावा, 6 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक अद्यापर्यंत म्हणावं लागेल. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. हो पुन्हा एकदा यस वाईड बॉल. एक अवांतर धावेने वाढ होते. अवांतर धाव मिळत असताना पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नाहीये. शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेन या ठिकाणी चुकीचं होतं. अगोदरच ऑफसाईडचा भरपूर चेंडू बाहेरच्या प्रमाणात फेकला होता, त्यामुळे नाही. आता ऋषीच्या बॅटमधून एकेरी दुहेरी धावा जास्त प्रमाणात पाहिल्या आपण. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र कॅचिटचा कॉल आहे. सुयोग पाटील आले होते. चेंडू निघून जातोय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण टोटल झाले आता स्कोरबोर्डवरती धावा झाल्या त्या 40 धावा झाल्या. 41. धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज ऋषालला पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. ओव्हरपिच बॉल उडवलाय. बॉल सीमा पार डीप मिड विकेटच्या वरून ठोकलाय तो षटकार. मिडलला होता दुसरा चेंडू. ऑफस्टिक कव्हर केली आहे. अद्यापर्यंत सलामीची जोडी खेळत असताना धावा झाल्या त्या एकूण 47. कव्हरच्या दिशेला एक धाव कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय. रनआउटची संधी येते आहे आणि आता ऋषी भोईरला रनआउट व्हावं लागेल. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये.
खेळाडू बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चला टॉससाठी या मोठा संघ आणि काडीचे कॅप्टन आपण सुद्धा या. टॉस करू आपण. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चला या दरम्यान आमचे वैभव ठक्कर यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. काल त्यांच्या पसंतीचा कॉमेंटर होता बाबूशा. ते बरेच विचारत होते त्यांना, कारण वैभवने नेहमी त्यांची खातिरदारी करत असतात. ओ रिवर्स, अत्यंत चांगला नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. चौकार टोकलाय. ओ पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. सुपर सुपर. आणखीन एक षटकार. थँक्यू. चाळीस धावसंख्येवरती खेळतोय जीत भोईर. काल सुद्धा पाहिलं आपण या मैदानामध्ये एडवर्टाइज संघाच्या अर्धशतक कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत कुंभारकरने. आणि आता एज अँड टेकन. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. 40 धावसंख्येची नाबाद 40 धावसंख्येची इनिंग साकारली आहे जीत भोईरने. आणि एकूण सांघिक धावसंख्या 58 झाल्यात. 59 धावसंख्येची गरज असेल. चला टॉस करूया आपण. दोन टीमचे कॅप्टन खाडी आणि त्याचबरोबर मोठा गाव संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. किरण पाटील आल्यात मोठा गाव संघाचे. स्वागत आहे आपलं. एक सन्मान करूया व्यासपीठावरती आमच्या गावातील एक कलाकार. अर्थातच मंदिर असेल किंवा आणखीन काही मूर्ती घडवण्याचं अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं जातं आहे. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने या कामाची सुरुवात केली. ते आमचे गोपी भोईर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करू. सौरभ भोईरला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गोपी भोईर यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पाठबळ दिले, पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण करतोय सन्मान. मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. चला टॉस करूया. गोपी भोईर यांचे शुभ हस्ते मोठ्या गावच्या विरोधात काडी संघ. चला या. दोन टीमचे कॅप्टन कॉल एड. किरण दादा टॉस जिंकला, या कशाला प्राधान्य द्याल? फिल्डिंगला. फिल्डिंग. विपक्ष संघ काढे बऱ्याच वेळा लढती झाल्यात. आज मोठा गाव संघ दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. काय सिच्युएशन असेल, काय खेळाडू तेच असतील का काही बदल असेल? खेळाडू तर तेच आहेत, बदल तर नाही आहे. कसं वाटतं येथे आल्यानंतर ग्राउंड आणि आयोजन? ग्राउंड तर खूप छान आहे आणि आयोजक पण खूप छान आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं मी. ओके थँक्यू. सौरभ टॉस गमावला, आता जर टॉस जिंकला असता तर मग काय? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. आत्ता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावा बनवाल? 55 ते 60 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग त्या तुमच्यासाठी सफिशियंट ठरतील का, पुरेसे ठरतील का? हो नक्कीच. आज काय दरवर्षी खेळता काडी संघ म्हटलं की ते लौकिक ग्राउंड आहे, त्यांचं चांगलं योगदान असतं, चांगलं खेळासाठी भरीवपूर्ण कामगिरी असते. काय वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि ट्रॉफ्या?
ट्रॉफ्या तर खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. आम्ही 100% देऊ आणि केल्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. टॉस जिंकलाय मोठागाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम गावदेवी खाडीस संघाला. खेळाचं पहिलं सत्र संपलं. उत्तरार्धामध्ये बघूया आपण उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज असेल आमच्या कल्याण डोंबिवलीचा, आवाज असेल प्रथमेश ठाकूर याचा. चला सकाराम दिवेकर यांचा सुद्धा आपण सत्कार करू या ठिकाणी. विलास पाटील याच्या शुभ हस्ते सत्कार या ठिकाणी सकाराम मामा दिवेकर यांचा करण्यात येईल. Hello, check this. Check one. Check one. Monitor there. Check one. Audio mute. Hello, check. हा बस. चला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. विनंती आहे. चोवीस बॉल आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 59 धावांची गरज असणाऱ्या मॅचमध्ये ज्या प्रकारे टीम शिरडोन पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावात बॅटिंग केली होती, अगदी त्याच प्रकारची बॅटिंग जीजी स्पोर्ट्स वाकळांची आपल्याला पाहायला मिळाली. दमदार बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपण एन्जॉय केली खेळाच्या पूर्वार्धामध्ये, ज्यामध्ये मोलाचं योगदान जीत भोईरचं राहिलं आणि ऋषीने मात्र चांगली सिंगल डबलने त्यांना साथ दिली. मजा आली पहिल्या डावात. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आविष्कार पाटीलला परतीचा प्रवास करावा लागतोय. शून्यावरती लागणारा धक्का, पहिला गोल्डन डकचा शिकार. आविष्कार बॅक टू द डगआउट. अप्रतिम संगीत उपस्थित सर्वांना जय श्रीराम. शून्यावरती लागलेला धक्का पहिला आविष्कार पाटीलच्या स्वरूपात, ज्या आविष्कारनं पहिल्या मॅच मध्ये कोळवलीचा अगेन्स्ट सुख पाटील सोबत नाबाद भागीदारी बनवली होती जवळपास 80 धावांची. त्याला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागतोय. विवेक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. शॉट ऑफर केला जरूर विवेकने, दूर होता. सुख पाटील देखील एक्झॅक्टली तेच सांगतात. भरपूर दूर होता, शॉट ऑफर करायला नव्हता हवा, पण तो शॉट ऑफर केला गेला. तिकडे मात्र कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल ऑफ द विकेटनं दूर ठेवलाय, लाऊड अपील. इट्स अ वाईट बॉल. कदाचित अतिरिक्त धाव वाचवण्यासाठी खरं तर अपील केली असावी. एक्स्ट्रा रन मिळतं. धावा येणं फार महत्वाचं आहे वीर बजरंग शिरडोन संघासाठी. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलंय जबरदस्त बॅटिंग आणि आता त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यावं लागेल. राऊंड विकेट डाल इनफिल्डच्या वरून चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर होते उमेश भोईर आणि कोणती चूक करणार नाहीये. चांगला झेल टिपला उमेशनं. एका पाठोपाठ एक विकेट आपण पाहतो. दुसऱ्या विकेटचं पतन विवेक पाटील बाद.
धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 आणि 2 विकेट गमावल्यात वीर बजरंग शिरडोन. ऑन साईडला टायमिंग तितकं चांगलं नाहीये. अलॉंग दी कापेट डीप मध्ये चालला बॉल. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर फार वेगानं आले. निशांतला आपण तिकडे पाहिले, ज्याने यापूर्वीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार देखील तो राहिला. कॉम्बॉक्सेन कडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये षटक क्रमांक पहिलं गोलंदाज ऋषी होतं तयार. पुढचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी ऑफस्टमच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्रा रन. या अतिरिक्त धावा थोडाफार दिलासा जरूर देतील वीर बजरंग शिरडोन टीमला, पण एका दुक्का सिंगल डबल आता काम चालणार नाही. रिक्वायर्ड रेट धोक्यावर चढला तर 16.80 सरासरी मेंटेन ठेवायची प्रतिषटकामागे. बॅटची एज आहे, मोठी एज लागली बॅटची. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट. वारंवार प्रयत्न सुरू आहेत, पण आपण पाहिलं तरी सध्याच्या घडीला संघर्ष करते टीम शिरडोन. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. फटका फसलाय. दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद बनना बरबाद. आणि इथे मात्र आपण पाहतो एक्झॅक्टली घडलंय काय. लेग बायच्या स्वरूपात धाव. बॅट वरती बॉल लागला नाही, हातावरती बॉल लागला जरूर. तिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, हातावरती लागला बॉल. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं साइड अँगलने. फार सुंदर टेलिकास्ट सध्या फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहूया साइड अँगलने. एक्झॅक्टली घडलं काय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय बॉल एक्झॅक्टली कुठे ब्रश झाला. हातावरती, आर्म्स वरती. गुड डिसिजन. कौतुक आहे मनोजी पवार यांचं. चला एजे सर थोडी घाई करा. आज खरं तर प्रत्येक मॅच आपल्याला योग्य त्या वेळेत आपल्याला पूर्ण कव्हर करायची आहे. पहिल्या ओव्हरच्या नंतर 4 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. 18 बॉल 55 करायच्यात. फार एंड वरून बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर. गोलंदाज निशांतला आता आपण पाहणार आहोत. फटका चांगला आहे. ओव्हर द कव्हर्स, पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ओव्हर द कव्हर फटका एक्झिक्यूट केला. फार चांगला स्ट्रोक आपण पाहिला, पण फक्त 2 धावा तिकडे मिळतील. सिंगल डबल 1-2 धाव स्कोरबोर्ड वरती फारसा काही इम्पॅक्ट टाकणार नाही. 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये फार महत्वाचे आहेत. महागुरु जगदीश पाटील सर स्टेप आउट करून ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. टायमिंग कसं आहे पाहायचंय. बेमिसाल टायमिंग आहे. स्क्वेरिश मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू हवाई यात्रेकरिता निघालाय. षटकार. हवाई सफरवरती निघाला होता बॉल. षटकार आलाय. दिलासा मिळाला होता या षटकारानं, पण इथे मात्र आपण पाहतोय षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलं. ठोसाच ठोसा. ईट का जवाब पत्थर से. आणि इथे मात्र विकेट मिळाली. मॅचची सर्वात मोठी विकेट. सुयोग पाटील बॅक टू द डगआउट. वन साइड बॅटिंग देखील आता करावी लागेल. एखाद्या फलंदाजाला जबाबदारीनिशी खेळ देखील करावा लागेल. 15 बॉल 47 करायच्यात. स्वप्नील पाटील
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये बिगिटमध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये स्वप्नील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप अगदी आपण पाहिली टीम शिरडूनची. यानंतर ऋषाल मात्रे देखील आहेत. अस्तिक पाटील चांगला विकल्प आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, इनफिल्डला भेदलाय, फिल्डर नाहीये, वॅकेंट एरिया मधून बॉल निघालाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर धन धन करत सीमा पलीकडे 4 रन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सध्या. दोन्ही अँगल एकत्रितरित्या आपल्याला दाखवले जातात स्क्रीनवर. ऑन साइडला स्ट्रोक कंट्रोल नव्हता, बॉडी कंट्रोल मध्ये नव्हती, पण तरी देखील 4 मिळाल्या. हे वैशिष्ट्य राहिले टेनिस बॉलचं. सिक्सरशी बॉल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमांनुसार ही स्पर्धा खेळवली जाते. इथे देखील आपण पाहतोय ऑन साइडला पूल करायचा होता, बॅटची एज लागली, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज होतोय बाद स्वप्नील पाटील, पैलवान मैदानाच्या बाहेर. क्रिकेट असोसिएशन, ज्या असोसिएशनचं उदाहरण अखंड महाराष्ट्रभर दिलं जातं, ज्या क्रिकेटचं उदाहरण अखंड महाराष्ट्रभर दिलं जातं, ते कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. फार सुंदर टेलिकास्ट, फॉर्च्यून इव्हेंट. स्विंग अँड मिस. अगदी गोळीच्या वेगाने बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तथा बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर या सर्व ट्रॉफीज यांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मानकुबाई मस्कर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते अर्थातच नारिवलीचे श्रीमान विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. त्यासोबत सन्मान चिन्ह आणि ऑल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या स्वर्गीय मेघना गोरख पाटील यांच्या स्मरणार्थ कल्याण तालुका संघटक दहिसर विभाग श्रीमान भरतजी भोईर साहेब आणि सौरभजी भोईर साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. यूट्यूब लाईव्ह सेवा आम्हाला ते पुरस्कृत केली. राणी दाब्याचे प्रोप्रायटर जयेंद्रजी पाटील दादा असतील, त्यासोबत वामनजी पाटील साहेब आणि काळूरामजी फुलोरे साहेब. ऑन साईडला खेळला गेला फटका चांगला, लॉंग दी कापेट, बॉल डीप मध्ये वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मालिकावीर सायकल आम्हाला श्रीमान सागरजी भोईर साहेब उद्योजक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जल आहे तो कल आहे पाणी आम्हाला पुरस्कृत केले. हनुमानजी फुलोरे, गणेशजी पाटील, शरदजी भोईर स्टेप आउट केलं होतं. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतो, प्लॅन मेस. शरद भोईर, किसनजी घोरपेकर, बबनजी पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आणि विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आत्मारामजी घोरपेकर साहेब आणि प्रवीणजी घोरपेकर साहेबांचं राहिलंय. जनरेटरची सुविधा इथे मात्र आज आपण पाहतोय गणेशजी फुलोरे साहेबांनी आम्हाला इथे नक्कीच उपलब्ध करून दिलेली आहे. सलग 2 दिवस इथे आपण पाहतोय जनरेटरची सुविधा इथे त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि नितेशजी काटे यांच्या माध्यमातून अल्पपहार नाश्त्याची सुविधा या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय. फटका चांगला आहे, वाह भाई वाह, क्या बात है, अल्टी पलटी दे घुमा के. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सुशांत मात्रेचा बॅटमधनं हा षटकार. आठ बॉल 34 गरज आहे या मॅच मध्ये. 34 स्टिल रिक्वायर्ड. सुशांत मात्रे हे तो मुमकिन है.
मात्रेनं मारलाय ऑन साइडला, पण गॅप शोधू शकले नाहीये. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 7 बॉल 33 करायच्यात. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगेल. रिक्वायर्ड रेट 28.29 आता भरपूर वाढलाय. धीम्या गतीचा बॉल फसवलं गेलं साहिलला. स्लोअर वन डिलिव्हरी. साहिल पाटीलने भरपूर स्ट्रगल केला या मॅच मध्ये. 4 बॉल त्याने फेस केलेत. एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. 4 बॉल मध्ये 9 धावा सुशांत म्हात्रेच्या बॅटमधून आल्या. 6 बॉल 33 ची गरज. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 26 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये वीर बजरंग शिरडोन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष आहेत. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आहे आणि इथे मात्र षटकार आलाय. मात्रे मार रहा है. सिक्सर. प्रथमतः आपण ऍक्शन रिप्लेकडे वळूया. ड्युअल अँगल, दोन्ही अँगल मध्ये आपण पाहतोय का ताकद झोकून दिली आणि बेमिसाल टायमिंग. अगदी स्ट्रोक वरती बॉल हिट झाला. प्रॉपर परफेक्ट मिडल. आणि जर गोलंदाजाने जर 3 षटकार खाल्ले तर उमेश भोईरने जर 3 षटकार खाल्ले तर सौरभ भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपयांचं पारितोषिक. 5 बॉल 27. मांगरूळच्या मैदानावरती मी पाहिलंय सुशांत म्हात्रेला 5 षटकार त्याने ठोकले होते. 1 षटकार तर आलेला, अजून 2 जर आले तर मात्र 500 रुपयांचं बक्षीस मिळेल. आणि 4 बॉल 27. आता 4 षटकार जरी आले तरी देखील कठीण आहे. कुठेतरी सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये रन येणं फार इम्पॉर्टंट होतं. बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता फक्त इथून आपण म्हणू शकतो औपचारिकता शेष. येस, स्वयंसेवक मैदानाचा ताबा घ्या आपण लवकर. व्हॉलेंटियर्स प्लीज. आमचे मॅनेजमेंट मेंबर्स जे काही आहेत त्यांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 2 बॉल 27. औपचारिकता शेष राहिल्या मॅच मध्ये पूर्णपणे. आपण पाहतो फ्रंट फुटला आता सध्या टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण. धीमागतीचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर तिकडे आहेत. रन घेण्याचा कोणताही मनसुबा नाहीये. मोठा गाव टीम टॉस जिंकलेला. फिल्डिंग करण्याचा निर्णय प्रथमतः घेतलेला आहे. पुण्यात होता. ऑन साइडला खेळला गेलाय. औपचारिक प्रयत्न झाले पूर्ण. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जीजी स्पोर्ट्स वाकळण. अभिनंदन वाकण संघ. आणि हार्ड लक म्हणूया आपण वीर बजरंग शिरडोन संघाला. चांगला खेळ राहिला. हार्ड लक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय. नो डाऊट. मॅच समरी सध्या आपण पाहूया. जित भोईरनं बनवल्या चॉईस. ऋषी भोईरचं 16 धावांचं योगदान. उत्तर देत असताना रुशाल म्हात्रेच्या खात्यामध्ये विकेट फक्त 1 आणि त्यासोबत ऋषी भोईरनं बॉलिंग करताना